तर मित्रांनो आपण आलोय गोंडवाडीला आणि गोंडवाडीचा मथुर मित्रांनो दोन्ही खांदी पब्लिकचा बैल आहे आणि खरंच बैलाचं तारीफ करेल एवढं थोडीच आहे बैल. कारण पुढच्या रानाला जो बैल पळतोय तो बघण्यासारखा खालनं वरपर्यंत चांगला पळतोय आणि आज ह्याची मुलाखत घेणार आहे मित्रांनो आपण. चला तर बघू. मित्रांनो आपण आलोय गोंडवाडी वाळवा तालुका आणि जिल्हा सांगली. मित्रांनो इतक्या लांब मुलाखत घ्यायचं कारण म्हणजे बैल पण तसाच आहे मथुर आणि भल्या भाल्यांना म्हणजे पुढच्या रानाला भल्या भाल्याला हातात म्हणजे खालनं वरपर्यंत त्याला हातात धरून आणायला लागतो. म्हणजे एवढा भारी बैल आहे मित्रांनो. पण अंधारात का तर नियोजन कुठे घडते तर मालक आहेत. नाव सांगा तुमचं? प्रदीप प्रकाश चव्हाण. कुठं आणला हा बैल? सागर येवले किल्ले मच्छिंद्रगड. बर कितीला आणलेलं? 86,000 आणले. 86,000ला. मग म्हणजे बैल घेताना काय काय बघून घेतलं काय? बैल काय बैला पाय शरीर. बरं आता किती मोठ्या मोठ्या पायऱ्यात पाहायला काय तो? मोठे काय गेल्या वर्षी ते आंबवड्याचा सुंदर म्हणून आहे त्याच्याबरोबर सलग 10-15 गोलाला आहेत. सलग 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 जाल ते अड्ड्यात राहते ती गाडी. हा का फुडली गाडी? कुठली माहित परत ती वासरान दात लावला त्यामुळे आदत मध्ये. बर परत लाडेगावच्या राजाबर पळालोय. व्यापूरच्या रावणभर पळालोय. अशी बरीच बैल बरीच. परत वायचा हे 81 नाही पायलट बरोबर पळालोय. परवा अंगापूरवर राहिलोय त्याच्याबरोबर. आता ह्या महिन्यात कुठं कुठं राहिला काय? तीच की अंगापूरवर राहिलेलो ह्या महिन्यात. परत तांबेला राहिलेलो ते असत करायचं खोंड आहे. बर ठीक आहे. औंधाला राहिला? औंधाला नाही ती पायरा आपल्याला जरा हे झाल्यामुळं गाडी आली. गाडी आली. मग गणतय कुठं म्हणजे पायरीच्या अडचण. परत काल शिराळवर पळावलो. गटाला लागली गाडी पण सीमेला बाहेर आली त्यामुळं पब्लिक मध्ये ते बैल पळाला नाही दुसरं घातले म्हणजे पब्लिक मुळे. आता नियोजन कसं असतं काय? नियोजन काय आमचं जोडीदार आहे ते सुरेश कुंभार. परत चंद्र ड्रायव्हर तडसर दोघच करते नियोजन. म्हणजे बैल तर मित्रांनो चांगला पळतोय. नियोजन कुठं घडतंय हे बघायचं आहे महत्वाची गोष्ट. म्हणजे काय अडचणी येते म्हणजे जर मोठ्या पायऱ्यात जर पळाला तर बैल राहिली राहणार. म्हणजे निदान ह्याच्यासारखं पळणाऱ्या बैलाबरोबर जर घातला तरी या अंधारातल्या पायऱ्याबरोबर जर चांगला पायरा हुडाकला तर बैल राहील. पण तुम्ही कुठं नक्की काय काय पायऱ्यात कधी असं मोठ्या पायऱ्यात घालायचा कधी प्रयत्न केला? घातलाय पण काय मोठी पैरवाली पैर आहे ती म्हणते ते फुडला अड्डा बघू म्हणते. अडचणी काय काय तिथे? अडचण काय वायदीच की वायदीशिवाय बैल आहेत का आता? किती मागते ती वायदी? वायदीला काय 50 द्यान लाख द्यान. मग असं कधी द्यायचा प्रयत्न केला कधी? नाही आपण वायदेव बैल घातलेलाच नाही आज पण. आम्ही घेत बी नाही कोणाकडून देत बी नाही कोणाला. म्हणजे काय विषय वय पण आता युग वायदीच चाललंय काय? वायदी कशा वायदी प्रकार कुठून आला? वायदी बंद झाली पाहिजे. वायदीमुळे तर बैल असं व्हायला लागले. वायदी प्रकार बंद झाला पाहिजे ना. वायदी अनेक लोक म्हणते वायदीमुळं पण वायदा तुमच्यासारखे देतच नाही. वायदी नाही दिली तर मग बैल पण उजेडात येत नाही असं म्हणते. वायदी दिलीच पाहिजे म्हणजे दिली पाहिजे घेतली पाहिजे. काय केलं पाहिजे? वायदी विषय काय केलं पाहिजे? वायदी काय द्यायलाच नाही पाहिजे खरं म्हणजे. द्यायलाच नाही पाहिजे वायदी. बरं वायदी मित्रांनो वायदी हा प्रकार असा झाला विषय की पहिलं कसं होतं बैल पाहायला लागला की लोक बैल बघायची आणि बैल घालायचे. परंतु आता कसं झालंय माहिती आहे विषय? आता लोक पैसे बघतील मग बैल देतील. म्हणजे बैलाला वस्तूला किंमत राहिली नाही पैशाला किंमत आली ही गोष्ट खरी आहे. बरं आता सगळ्यात वाईट कधी वाटतं काय या गोष्टीच की बाबा आपल्याला बैल चांगला पळतोय हे होतंय पण बैल राहत नाही गोला. तेच की पायऱ्या माने होते पैरच चांगलं होत नाही. बरं एका मैदानात खर्च किती आहे खरं सांगायचं? 7-8 हजार रुपये जाते तेच की एक मैदान करायला म्हणजे. जरी बिना वायदीचं बिना सगळं केलं मित्रांनो मग एका मैदानाला 7,000 रुपये गेले तर महिन्याला किती खर्च आहे? महिन्यात एक 10-12 मैदान होते 50-60 हजार रुपये. महिन्यात 10-12 कसे मैदान होते? 4 दिवसा गॅपवर पळतोय आम्ही. 4-5 दिवसा गॅपवर. 5 दिवस म्हणजे 10 मैदान होते ती. म्हणजे कमीत कमी 7 मैदान तरी होते ती. 7 मैदान. होय. 7-7 49 म्हणजे महिन्याचा बैलाचा खर्च नुसत्या मैदानाचा 50,000 रुपये. बर आणि घरचा खर्च किती आहे काय? घरचा खर्च म्हणजे हे जे खाद्य बिद्य त्याला काय 4-5 हजार रुपये जाते महिन्याला.
खाद्याला 5,000 म्हणजे रुपये जातील. 60,000 रुपये महिन्याला खर्च आहे. होय. बघा मित्रांनो, एवढा खर्च करून आणि तरी पण बैल उजेडत नाही. म्हणजे नाही आणि घालेल त्या बैलाला वाढच पळतोय. कुठलाही बैल घाला तोंड काढूनच पळतोय बैल. जेव घालेल त्या बैलाला म्हणजे बैलच लागत नाही. बैलच लागत नाही बैलाला. मित्रांनो, मुलाखत घ्यायचं कारण म्हणजे कसं की बैल जर तुम्ही बघितला तर बैल म्हण बैल आहे किंवा किंवा काय म्हणते त्याला की ज्या बैलाला घालेल त्या बैलाला वाट पळतोय तरी पण बैल अंधारात आहे. आणि ज्या वेळेस आपली वस्तू किंवा आपला बैल पळत असतो कुठली पण जर बैल पळत असेल आणि तरी पण अंधारात असेल तर खूप वाईट वाटतं. कारण माणसाला काय वाटतं याला आपण एवढं बैल पळतोय पण आपल्याला बैल लागेल. आणि ह्या गोष्टीमुळं अशी बैल अंधारात राहते ती. काय हो तुम्ही सांगाल की काय अडचण येते अजून? अडचण काय पैऱ्याची अडचण येते. बैराची मोठ्या पैऱ्याची मोठ्या बैराची म्हणजे कमीत कमी एवढा तर पळणारा बैल पाहिजे. कुठं ओळख पण महत्वाची आहे ना. होय. काय गेलाय मोठ्या बैलाला आणि ती माणसं म्हणली होती की आमच्या वासराला द्या मग बैल देतो तुम्हाला. म्हणली ती. म्हणजे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गंडवा गंडवी. गंडवा गंडवी तुम्ही पिक्चर बघितला असेल पण इथं गंडवा गंडवी कशी असते माहिती का? मोठ्यांच्या बैलाला जर मागाय गेलं का नाही बाबा एक बैल दे, आपलं एक मैदान बैल दे, तर म्हणणार एक मैदान माझ्या वासराला बैल दे आणि नंतर मग तुला देतो. खरं आहे होय खरं असं कुठं झालं का? झाले प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आणि काय होतं यांची वासर पळत नाही ती. मग आता तुम्ही विचार करताल की त्याच बैलावर का घालत नाही ती. कारण त्यांच्या बैलात वाटवून नाही झालं पाहिजे. बारक्या म्हणजे जे वासरू पळत नाही त्या वासराबरोबर पळून त्यांच्या बैलात वाटवून नाही झालं पाहिजे. दुसऱ्याच होऊ झालं तर दादा 50,000 रुपये 50-60,000 रुपये खर्च आहे बैलाला महिन्याचा. म्हणजे काय घरची परिस्थिती काय? घरची परिस्थिती डेमच आहे. एवढीही नाही ना. शेती बी कमी असल्यामुळे एवढीही नाही ना. आणि ह्या भागात पूर येतो हो पूर येतं कंटिन्यू. म्हणजे पाणी इथं पत्र असते. म्हणजे पाणी त्यावेळेस काय करत काय? काय इस्लामपूरला जातो बैल घेऊन ते सगळे सगळे? हो म्हणजे हिथनं सोडून सोडून द्यायचं. द्या सगळे जनावर बिनावर घेऊन गाडीतनं दुसऱ्या गावाला जायचं इस्लामपूरला. म्हणजे मध्ये पूर आलता त्यावेळेस इथं आलतं पाणी. 2-4 वेळा पूर आला. बरं. आधी निसर्गाची हानी होती ती होती परंतु ह्या गोष्टी हे नाद कधी बसणार तुम्हाला? नादा म्हणजे 30-35 वर्ष नादा. 30-35 वर्ष. बरं आता अनेक लोक म्हणते की आता 50-60,000 रुपये खरोखर हाय तर खर्च हाय का? हाय जर 4 दिवसाला 5 दिवसाला जर बैल काढला तर एवढा खर्च आहे. मग एवढं असं कधी वाटत नाही काही नाद सोडून द्यावा वगैरे? वाटते मस्त पण आता नाद आहे ना पहिल्यापासून. पहिल्यापासून नाद. हो. बरं आता ह्याला 1 नंबर मध्ये न्यायचा असं कधी प्रयत्न केलाय का? याला मस्त पण काय पैऱ्यासाठी हे होते ना. पहिलेच होत नाही. पैरवून झालं. म्हणजे जर आता तुम्ही जर एक 10-15 बैल पळतील त्या बैलात जर हा बैल पळला तर 1-2 नंबरात पळणार. 1-2 नंबरात पळणार. बघा मित्रांनो ते करंट किती आहे फक्त बघा. तो एका जाग्याला उभा राहू शकत नाही. म्हणजे त्याचं कसं गुलाल लावला की त्याला वाटतं अड्ड्याला चालू आपण. आबा कसा पळतोय बैल? म्हणजे खालनं तुम्ही सुट्टी करता बरोबर का? हो बरोबर. खालनं वरपर्यंत कसा पळतोय काय? बैल चांगला पळतो. मी सोडतो. दोही खांदे बैल आहे. डावीचा उजवीचा. पण बैल आमच्या हातात धरायला लागतो कंटिन्यू. म्हणजे खालनं वरपर्यंत हातात धरायला लागतो. हो. म्हणजे असं सुट्टीला कधी ताप देते कधी? नाही अजिबात नाही. खालची उडी कशी आहे? खाली उडी चांगली आहे त्याला. चांगली उडी आहे. म्हणजे आता तुमचा काळ पहिला आणि आताचा काळ काय फरक वाटतोय तुम्हाला? लय फरक आहे. काय विषय झालाय? आमच्या काळात आम्ही 300 रुपये पेडगाव सातेवाडीचे मैदान करत होतो. आता 5,000 रुपये वाहनवाले मागते ते. आणि गाडी नोंदवायला 1,000 रुपये. आम्ही पहिले 50 रुपयात आमची गाडी नोंदवत होती. बक्षीस काय असायचं त्यावेळेस? बक्षीस होती 10,000 15,000. म्हणजे त्यावेळेस मित्र त्यावेळेस. तर पहिला काळ आणि आताचा काळ तुम्हाला कुठला भारी वाटतो? आमचा काळ चांगला होता पहिला. मग आता फक्त पैशाचा युग आलाय म्हणायचं. हा पैशाची युग आहे. पैशाशिवाय काही चालत नाही. अड्ड्यावाल्यानं पैसे कमवाय बघायचं. प्रत्येकानं कमवाय बघायचं. म्हणजे ज्याला ज्याला पैशाचं याड लागले म्हणजे खेळ नाद हा पैशासाठी चाललाय का कसं चाललाय? ह्यो पैशासाठी नाद चाललाय. 4 लाख 5 लाख कमवायचं 1 लाख रुपये लोकांनी बक्षीस द्यायचे. काय माहिती ही नाद आहे. लोक म्हणजे 50,000 रुपये महिन्याला जर घालवायचं म्हणजे तुम्ही गरीब आहे. अहो गरीब नाही पण एकदा म्हणजे आता तुम्ही 50,000 महिन्याला घालवताय. लोक तुम्हाला जर म्हणलं बाबा सर्वसामान्य आपण 50,000 आणताय कुठून असे पण विषय येते. पण नाद आहे. जे कमवल ते इकडे घालवाय सगळं. मग आता काय करायचं बैल पाळायचा म्हणल्या. तर मित्रांनो
सगळी मैदान रितसर झाली पाहिजेत किंवा मैदानात 2 नंबर नाही झाला पाहिजे. आणि राहिला विषय पायऱ्याचा, जर ह्याला चांगला बैल जर भेटला, आता आपण महाराष्ट्रातली अनेक बैल दाखवली अंधारातली, आणि ही पण एकदम अंधारातला हिरा आहे. ज्यावेळेस ह्याला चांगला बैल लागेल त्यावेळेस तुम्हाला बघायला भेटेल. हे लोक म्हणते की म्हणजे, आणि मला एक अभिमान वाटायला लागला की बाबा प्रत्येक अड्ड्यात म्हणते ना बाबा तुमच्यामुळे हे बैल उजेडाला तो बैल. तसं माझं म्हणणं आहे की ह्याला पण उजेडात यावं, कारण हा त्या ह्याचा बैल आहे की म्हणजे कसं होतं, 1 नंबरातल्या बैलात पळणारा बैल आहे. परंतु कसं होतं, अंधारानं नियोजन आणि कसं होतं, लोक पैरे देत नाहीत. त्यामुळं अंधारात बैल ही जी अंधारात राहिली एकदा अंधारातच राहते. काय हो अजून म्हणजे काय सांगचाल बैलाबद्दल? किंवा बैल काय ज्या बैल घालेल त्या बैलाला वाढच पळतोय बैल. दोन खांदे कुठल्याही बी खांद्याला घालायचं. ज्या बैला होय, कुठलाही बैल घालायचा, जो बैल घालेल त्या बैलाला वाढच पळतोय बैल. बरं, आता बैलावर किती विश्वास आहे तुमचा? बैल काय बैल जर चांगला असला नाही त्याच्यावर जाईल तिथं राहतोय बैल. काय अडचण बरं, बैल चांगला भेटला तुम्हाला एखाद दिवस, बैल तुमचा तेवढा पळ पळणार, त्याला वाढच पळणार. कसला बैल घालायचा म्हणजे काय, कसं काय सांगचाल? बैल म्हणजे बैलाही गतीच तेवढे. म्हणजे एवढा विश्वास आहे. होय, गट कमी, परत सेमी फायनलला तर लयच पळतो बैल. बर, पब्लिकनं पण पळतंय, पब्लिकनं पळतो, आतनं पळतो, चारी खांदे पळतो, 4 खाली पळतोय. होय. तरी पण बैल लागत नाही. मित्रांनो कसं होतं, एकदा 1 नंबर मध्ये शिल्ले 1 नंबर मध्ये जे अंधारातली अंधारात. होय. तर अशा प्रकारच्या मित्रांनो बैलांना जर चांगलं पैर झालं तर ही बैल यायला 1 नंबर मध्ये यायला वेळ लागणार नाही. आणि तुम्ही त्याची उदाहरणं पण बघितलीत. बरं, तुमचा नंबर सांगा पूर्ण. 70 58 94 94 93 70 58 94 94 93 व्हॉट्सअप व्हॉट्सअप नंबर आहे. आणि कॉलिंगचा पण हेच आहे. बरं मित्रांनो, ज्याचं बैल कसं होतं, अंधारातला बैल आहे, अंधारातलं पैर जरी एखाद्याचा ह्याच्या एवढा पळत असेल तर तुम्ही पैर करू शकता या नंबरवरून. एवढा बैल पळतोय, लोक बघत असतील. कसं होतं माहिती आहे का, जरी तुमचा बैल जरी अंधारात असला तरी काय लोक म्हणजे किती लोक, अनेक लोकांचे ध्यान असतं की बाबा ह्यो बैल पळतोय, त्यो बैल पळतोय. असे लोक काय भरपूर आहेत. कधी बैल मागितला 21 लाखाला बैल मागितलाय. एक गेल्या वर्षी मागितले 21 आणि आता बी मागते 25 पर्यंत. आता मागते परवा अंगापूरच्या अड्ड्यावर राहिलेला तेव्हा मागितला 25 ला. 25 ला. होय, म्हणजे बैल पण त्या पद्धतीचा आहे. म्हणजे कसं होतं, थांब बैला. होय. बरं, 25 लाखाला मागते ती. असं कधी वाटतं का एवढं पैसे घालवा ना आपण आपलं देऊन टाकावं, मोकळं व्हावं? कधी वाटतंय, पण आता बैल चांगला पळतोय त्यामुळे आपण द्यायचंच नाही म्हणतोय. मागते ती माणसं पण. काय तुमचं स्वप्न आहे बैलाकडनं? हाय, बैल आपण जाईल तिथं राहावा गुलाला. आता आपला एवढीच अपेक्षा आहे. गुलाल लय महत्वाचा विषय सगळ्यात. म्हणजे ह्या अड्ड्यात जर शर्यत खेळत असतील तर गुलालासाठी. होय, गुलालासाठीच. काय हो म्हणजे गुलाला महत्वाचा का पैसे महत्वाचा? नाही, गुलाला महत्वाचा आहे, पैसे महत्वाचे नाही. गुलाला बद्दल काय सांगसाल? म्हणजे की जेणेकरून बाबा गुलाल भेटल्यानंतर काय काय कुठल्या गोष्टी आनंद वेगळाच असतो. गुलाल भेटल्यानंतर गुलाल भेटल्यावर आनंद वेगळाच असतो. म्हणजे पैसे घेऊन माणूस खर्चून टाकेल, हे करेल, पण गुलाल हे महत्वाचाच आहे. म्हणजे बघा, आठवणी महत्वाच्या आहेत आणि गुलाल महत्वाचा आहे. तर कसं होतं, जर पण तेवढं त्या पद्धतीनं नियोजन पण झालं पाहिजे. असं काय लोक म्हणतात की बाबा जर पैसे येत असतील तर सर्वसामान्यांनी देऊन टाकावं बैल. त्याचं जर नियोजन होत नसेल तर असं कधी वाटतं का आपण कधी देऊन टाकावं? तसं द्यावा पण वाटतंय, पण बैल बी पळतोय चांगला त्यामुळे नको, एक मन म्हणते नको द्यायला. म्हणजे ह्याच्यावर तुम्ही नक्की काय करावं? म्हणजे बैल विकला तर तुम्ही म्हणजे एक प्रकारे पैसे खर्चून बसाल, पण तुम्हाला झोप लागणार नाही, परत बासली वस्तू मिळणार नाही. तर मित्रांनो कसं होतंय, हीच महत्वाची गोष्ट. बैल शांत आहे, मारत नाही, काय नाही, असं कोणी बी जाऊन दे पुढे, काय सुद्धा करत नाही. किती बैलावरचं प्रेम. 25 लाख रुपये घेऊन खर्चून बसतील लोक अशी म्हणते ती, पण बैल भेटणार नाही हा डबल, ही वस्तू परत भेटणार नाही, असली वस्तू परत भेटत नाही. तर मित्रांनो, असंच मला यश भेटत जावं आणि 25 लाख रुपयांचा नील व्हायला वेळ लागणार नाही. गुलाल चालू झाला म्हणजे गुलाल म्हणजे सगळं इतिहास आहे बैलांचा. इथं अनेक बैल पळाली आणि एक नंबरात पळाली. कुठली बैल होती 1 नंबरात? गौंडवाडी सुंदर एक पळाला चांगला, परत सागर एक पळाला, मथुर एक पळाला, आणि वशा आणि राजा एक पळाला, आणि पाखरे एक पळाला, आणि आता हे एक पळतोय. बरं, सगळ्यात इतिहासात जर नाव म्हणलं तर म्हणजे कुठलं या बैलात महाराष्ट्रात सुंदर एक पळाला जास्त. सुंदर किती पळाला म्हणजे किती फायनल असतील? फायनल म्हणजे तिचे 1000 प्रत्येक असते सुंदरची त्यावेळेस. त्यावेळेस जुन्या काळातले 1000 फायनल असतील सुंदरची. 1 नंबरची. प्रत्येक गाड्यात झाली गाडी पाहणार.
बाहेर ते कोणाचं होतं सुंदर? सुंदर शशिकांत पैलवान. मित्रांनो ज्यावेळेस बैलाचा नाद लागतो तुम्ही म्हणता 50,000 रुपये घालवलं असतं का तर असतं 100%. कारण कसं होतं गावातला एखादा बैल पळायला लागला त्या गावाला वेळ लागतं म्हणजे त्या गावाचा हिरो एकच असतो बैल. त्यामुळं ज्यावेळेस सुंदर पळतो तेव्हा गावाला याड लागलं तुमच्या सगळ्या. तर कसं होतं आणि कसं होतं ह्या बैलाला जरी मथुरला जरी चांगला पायरा लागला मित्रांनो चांगला म्हणजे ह्याच्या जोगा पळणारा तर गाडी राहायला काय अडचण येत नाही. आणि तुम्ही बघताय उदाहरण आहेत पुढं की तुम्हाला मी म्हणलं पण आता इथनं पुढं नवीन चेहरा तुम्हाला दिसणार आणि ते घडवायचा आपण प्रयत्न करणार. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो गोरगरिबाची बैल उजळण्यासाठी मला सपोर्ट करा आणि एक लाईक करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.